आहे कोकण रेल्वे संदर्भात 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसला। गोव्यातील पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा एकदा माती आणि चिखल साचल्यानं गोव्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। कोकण रेल्वेकडून 9 ट्रेन रद्द करण्यात आल्या। वंदे भारत एक्सप्रेससह जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत। तर काल देखील बोगद्यामध्ये पाणी आल्यानं कोकण रेल्वेची गोव्याला जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत आहेत। मनोज, पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा एकदा माती आणि चिखल, त्यामुळे कोकण रेल्वेला मोठा फटका बसला। नक्कीच कोकण रेल्वेला या ठिकाणी मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। माझ्या मागे दिसणारी ही कोचिवली ट्रेन आहे आणि गेल्या सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून ही ट्रेन एकाच जागी या ठिकाणी उभी आहे। अनेक लोकांना जे गोव्याच्या किंवा मंगळूरच्या दिशेने जायचे त्या प्रवाशांचे मोठे या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळत आहेत। जवळपास 5 ते 6 तास ट्रेन या ठिकाणी हललेली नाहीये। अनेक लोकांना आता आहे ते खूप वळसा मारून म्हणजे पुण्याच्या साईडने या ठिकाणी जावं लागणार आहे। आपल्यासोबत असेच काही प्रवासी आहेत। दादा, तुम्ही काय सांगाल, किती तासापासून तुम्ही त्या ठिकाणी थांबलायत? आम्ही अगोदर आहे ना उक्षीमन एक स्टेशन तिथे एक अर्धा तास गाडी थांबलेलं, नंतर इथे आल्यानंतर ते असंच थांबून राहिलेलं। नंतर अचानक त्यांनी अनाऊन्स केला की हे गाडी कॅन्सल आहे, म्हणजे कोण मनमाड इथे जाणार आहे त्या दुसऱ्या ट्रेनमधून गेलं मनमाडपर्यंत जायला। आम्हाला हेच ट्रेनमध्ये बसलं। जाऊन मी त्यांना विचारलो स्टेशन मास्टरला, तो बोला तुम्ही हेच ट्रेन पकडून वाया पुणा पनवेल पुणा असं जाणार म्हणून सांगितलं। किती तास झाले तुम्ही या स्टेशनवर थांबलाय? आम्ही इथं थांबलेले 2-3 तास झालेले। सकाळी 6 वाजता आम्ही इथं पोचलेले होते। आम्ही भावनगरपासून आलेलो ह्या ट्रेनमध्ये आणि इथपर्यंत पोचलो। मला उडपीला जायचं होतं, माझ्या मित्राची आई वारलेली आहे, तिथं मला जायचं होतं। तर आता मी पोचू शकणार नाही, आता तो उद्याच होणार काय तसं तिथं पोचायला मला। बरोबर आहे सागर, एकूण 9 ट्रेनवरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। मात्र एकंदरीत जर बघितलं तर कोकण रेल्वेची वाहतूक सध्या याच्यामुळे ठप्प आहे आणि पेडणे बोगद्यामधलं हे जे काम आहे ते आज युद्धपातळीवर सुरू जरी असलं तरी पण हे काम आज पूर्ण होईल याची शाश्वती नाही। त्यामुळे कोकण रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असाच फटका या ठिकाणी बसताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।